स्त्री पुरुष समानता मराठी निबंध। स्त्री पुरुष समानता हा केवळ एक शब्दसमूह किंवा विचार नसून तो एक सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आदर्श आहे। ही समानता म्हणजे स्त्री आणि पुरुषांना समान संधी, समान हक्क आणि समान दर्जा देण्याची संकल्पना। ही कोणत्याही एका लिंगाला वर ठरवण्यासाठी नाही, तर दोघांनाही समान पातळीवर आणण्याची, त्यांचा पूर्ण शक्तीचा विकास करण्यासाठीची भूमिका आहे। भारतासारख्या प्राचीन संस्कृतीत सुद्धा जिथे स्त्रीला देवीचे स्थान दिले होते, तिथेच काळानुसार तिला अनेक बंधनांनी बांधले गेले। आज आपण ज्या युगात जगत आहोत ते युग बदलायचे आहे आणि समानतेचे तत्वज्ञान ही या बदलाचा पाया आहे। प्राचीन काळी वैदिक युगात स्त्रियांना उच्च स्थान प्राप्त होते, त्यांना शिक्षणाचा अधिकार होता। गार्गी, मयत्री सारख्या विदुषी स्त्रिया होत्या। मात्र मध्ययुगीन काळात स्त्रीचे स्थान हळूहळू खालवत गेले आहे। बालविवाह, सतीप्रथा, विधवा, पुनर्विवाहावर बंदी, शिक्षणापासून वंचित ठेवणे अशा अनेक प्रकारांनी स्त्रीच्या जगण्यावर बंधने आली। या गुलामगिरीतून स्त्रीला मुक्त करण्यासाठी महर्षी धोंडे केशव कर्वे, राजा राममोहन राय, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले सारख्या समाजसुधारकांनी खूप मोठे योगदान दिले। त्यांच्या संघर्षामुळेच स्त्री शिक्षण आणि हक्क यांचा पाया रोवला गेला। स्त्री पुरुष समानता ही फक्त कायद्याच्या नजरेत समानता एवढीच नाही, तर ती समाजाची समानता आहे। ती खाली चित्रातून दिसून येते। मुला मुलींना समान शिक्षण मिळवणे हा समतेचा पाया आहे। शिक्षित स्त्री केवळ आपल्यासाठी नव्हे, तर संपूर्ण कुटुंबासाठी आणि समाजासाठी प्रगतीचे साधन बनते। प्रत्येक कामासाठी समान कामाबद्दल सन्मान, वेतन, इक्वल पे फॉर इक्वल वर्क हा मूलभूत हक्क आहे। स्त्रियांना सर्व प्रकारच्या व्यवसायात आणि नोकऱ्यात प्रवेश मिळाला पाहिजे। त्यांना उद्योजक म्हणून पुढे येण्यासाठी प्रोत्साहन मिळाले पाहिजे। समाजात निर्णय प्रक्रियेत स्त्रियांचा सहभाग महत्त्वाचा आहे। लैंगिक अत्याचार, छेडछाड, दहेज, लिंग भेदभाव यासारख्या सामाजिक वाईट सवयीविरुद्ध ओरड करणे आणि त्यांना रोखणे हे यात येते। स्त्रियांना राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभागी होण्याचा, मतदान करण्याचा आणि निवडून येण्याचा पूर्ण अधिकार आहे। पंचायत राज व्यवस्थेतील आरक्षणामुळे ग्रामीण भागात स्त्रियांचे सक्षमीकरण झाले आहे। घरातील निर्णय, मुलांचे संगोपन, वृद्धांची सेवा यासारख्या जबाबदाऱ्या फक्त स्त्रीच्याच खांद्यावर न टाकता पुरुषांनीही त्या समान भागीदार घेतली पाहिजे। मागील काही दशकापासून खूप प्रगती झाली असली तरीही अजून अनेक आव्हाने शिल्लक आहेत। हजारो वर्षांपूर्वी रुजलेली पुरुष श्रेष्ठ अशी मानसिकता हाच सर्वात मोठा अडथळा आहे। सार्वजनिक जागा, वाहतूक आणि कामाच्या ठिकाणी स्त्रिया सुरक्षित आहे का यांची निरंतर चिंता असते। अनेक कामाच्या स्त्रियांना नोकरी आणि घरकाम या दुहेरी जबाबदारीचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांच्यावर अनावश्यक ताण येतो। शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात शिक्षणाचा अभाव, जुनाट परंपरा आणि स्त्रीविरोधी विचारसरणी अधिक बळकट आहे। हे आव्हान पार करून समाज निर्माण करण्यासाठी खालील गोष्टी करणे गरजेचे आहे। लहान वयापासूनच मुला मुलींमध्ये समानतेचे संस्कार घरापासून आणि शाळेपासून केले पाहिजे। स्त्री विरुद्ध गुन्हे रोखण्यासाठी कठोर कायदे असतील आणि त्याची योग्य अंमलबजावणी करणे आवश्यक आहे। समानतेची लढाई फक्त स्त्रियांची नसून ती एक सामाजिक लढाई आहे। त्यामुळे पुरुषांनीही त्यात सक्रियपणे सहभाग घेऊन स्त्रियांचे सहयोगी होणे गरजेचे आहे। दूरदर्शन, सिनेमा, सोशल मीडिया यासारख्या माध्यमांनी स्त्रीचे सकारात्मक आणि सबळ रूप पुढे आणले पाहिजे। स्त्री आणि पुरुष हे समाजोपयोगी गाडीचे दोन चाके आहेत। एक चाक अशक्त असले तर गाडी पुढे जाऊ शकत नाही। स्त्री पुरुष समानता ही मानवी हक्काचा आणि सामाजिक न्यायाचा महत्त्वाचा भाग आहे। जेव्हा देशातील अर्ध्या लोकसंख्येला स्त्रियांना त्याची पूर्ण क्षमता गाठण्याची संधी मिळेल, तेव्हाच खरी लोकशाही साकार होईल आणि देश खऱ्या अर्थाने प्रगतीपथावर उभा राहील। एक समतोल, समाजवादी आणि सुसंस्कृत समाज निर्माण करणे हे आपले अंतिम ध्येय असले पाहिजे। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।